What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. राम राम मंडळी, नमस्कार. मी विक्रांत. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल. सोमवारी आपण किया शोरूमला आलो होतो. बारामती मोरगाव रोडला खंडोबनगर या ठिकाणी त्यांचं शोरूम आहे, किया ढोणे किया म्हणून. तर या ठिकाणी बेसिकली यूट्यूबमधले जे सदस्य आहेत त्यांना तुम्ही यूट्यूबला सर्च केलं किया तर तुम्हाला त्या माहिती मिळून जातात. पण बारामतीमध्ये या ठिकाणी शोरूम असले मला स्वतःला जाणून घ्यायचं होतं की किया करेन्स आणि किया सेल्टॉस या दोन गाड्यांमध्ये नक्की काय डिफरन्स आहे किंवा याबद्दल काय फीचर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. गाडीचं फीचर्स म्हणा किंवा त्या गाडीचे मॉडेल्स म्हणा, बेसिक म्हणा, सेकंड टॉप म्हणा, टॉप एंड मॉडेल म्हणा, त्या गाडीची प्राईसमध्ये काय डिफरन्स आहे, गाडीचं आतील कंडिशन, गाडीचे फीचर्स काय येतात, गाडीचा AC, बाकीच्या सगळ्या गोष्टी, डॅशबोर्ड वगैरे सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपण किया शोरूमला आलो आहे. तर चला आपण जे तिथले किया शोरूमचे जे ऑफिसर आहेत, सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहे की बाबा गाडी करेन्स, किया करेन्स ही गाडी आत्ता जी मार्केटला चालली आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगताल. तर ठीक आहे, चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत राहा मित्रांनो, स्किप करू नका. तर चला आपण जाऊया किया शोरूमला. तर मित्रांनो फायनली आपण सेल्टॉसमध्ये जे जे काय आता मॉडेल येणार आहेत ते आपण आता सोमनाथ सर आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे की सेल्टॉसमध्ये कोणकोणते मॉडेल येतात, त्यांचे म्हणजे बेसिक मॉडेलपासून स्टार्ट आहे टॉप एंड मॉडेलपर्यंत. तर चला आपण जाऊया. सोमनाथ सर आहेत ते आपल्याला कियाबद्दल आज माहिती सांगणार आहे, सेल्टॉस कियाबद्दल. सेल्टॉस किया झाल्यानंतर आपण जाणार आहे किया करेन्सला. तर ठीक आहे, चला आपण जाऊया.
तर हे आता समोर आपल्या दिसत आहे सोमनाथ सर किया शोरूमला ते आता सेल्स एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून काम करतात. तर ते आपल्याला सेल्टॉस कियाबद्दल सांगणार आहे की सेल्टॉस कियामध्ये कोणते मॉडेल येतात, ते फीचर्स वगैरे काय आहे. तर सर नमस्कार. तर तुम्ही सेल्टॉस कियाबद्दल तुम्ही काय सांगताल? सर आता नवीन किया ही सेल्टॉस तुम्ही जे बघत आहात ह्याच्यामधलं हे आपल्याला तुम्हाला टॉप एंड मॉडेल दिलेले आहे. ओके. 1.5 CCमध्ये हे आपलं मॉडेल येतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल वॉरंट पण आहे, तुम्हाला डिझेल वॉरंटमध्ये पण दिलेले आहे. तर पेट्रोल इंजिनमध्ये जर बघितलं 1.5 CCमध्ये आपली ही गाडी येते. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्समिशनमध्ये 1.5 मॅन्युअल ट्रान्समिशन पण आहे तुम्हाला त्याच्यामध्ये, प्लस तुम्हाला IVT ट्रान्समिशन पण दिले तुम्हाला 6 स्पीडमध्ये, प्लस तुम्हाला 1.5 हे आपलं टर्बो ट्रान्समिशनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5मध्ये टर्बोमध्ये तुम्हाला 6 स्पीड IMT ट्रान्समिशन पण दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये, प्लस तुम्हाला 7 DCT ट्रान्समिशनमध्ये पण दिलेले आहे. प्लस तुम्हाला डिझेल वॉरंटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला 1.5 मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पण आता न्यू किया सेल्टॉस आलेले आहे. प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये 1.5 म्हणजे तुम्हाला डिझेल वॉरंटमध्ये ॲटो ट्रान्समिशनमध्ये. सर आता ही समोर जी आपल्याला किया सेल्टॉस दिसते गाडी, तर ती गाडी कोणतं मॉडेल आहे आणि त्याबद्दल तुम्ही फीचर सांगा. आता हे जर तुम्ही मॉडेल बघितलं तर कियामध्ये तुम्हाला सेकंड टॉप मॉडेल आहे, HTX मॉडेल. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला परत सांगायचं झालं तर LED न्यू, प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोनजल LED हेडलॅम्प दिले आहे, जे की ह्या सेगमेंटमध्ये जर तुम्ही जर मार्केटमध्ये जर गाड्या बघितल्या त्याच्यामध्ये हे आपले फर्स्ट इन क्लासमध्ये तुम्हाला हे लुकमध्ये तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये तुम्हाला हे दिलेले आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टार मॅप LED DRL सुद्धा, प्लस तुम्हाला सिक्वेशनल LED टर्न इंडिकेटरमध्ये दिलेलं आहे. ओके. प्लस तुम्हाला LED फॉग लॅम्प पण दिले आहेत आपल्याला. म्हणजे बेसिक मॉडेलला पण येतं का सेकंड टॉप आणि टॉप मॉडेलला पण? तुम्हाला टॉप सेकंड टॉप मॉडेलमध्ये दिलेले की सेकंड आणि टॉप दोन मॉडेल आहेत. मध्ये तुम्हाला हे दिलेले आहे. ओके. अजून काय सांगताल सर गाडीबद्दल? प्लस ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 17 इंची टायर साईज दिले, क्रिस्टल कट ऑल व्हीलमध्ये दिलेले तुम्हाला ह्याच्यामध्ये. प्लस बेस्ट इन क्लासमध्ये तुम्हाला 190 ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला रफ रोडला किंवा हायवेला वगैरे जरी तुम्ही खराब रस्त्याला जरी चालला तरी तुम्हाला इंजिनला टच वगैरे होत नाही, जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबल चालू शकता याच्यामध्ये गाडी. त्यानंतर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स वगैरे? ग्राउंड क्लिअरन्स जर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 190चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे तुम्हाला MM मध्ये. बेस्ट इन क्लासमध्ये हायेस्ट ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला ह्या गाडीमध्ये तुम्हाला दिलेला आहे. ओके. गाडीचा बूट पेस किती आहे दाखवू शकता? डिझेल व्हॅरियंट आहे ना? डिझेल व्हॅरियंटमध्ये तुम्हाला हा तुम्हाला 433 लिटरचा बूट स्पेस दिला आहे त्याच्यामध्ये. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला 60-40मध्ये पण तुम्ही सीट फोल्ड करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा लगेज तुम्ही ह्याच्यात कॅरी करू शकता. हा तुम्हाला मॅक्सिमम तुम्हाला बूट स्पेस येतो ह्याच्यामध्ये. तुम्ही टायमिंग्सला वगैरे किंवा खूप झालं बूट पेस जबरदस्त. हे तिन्ही जे आता जे आपले व्हेरियंट येतात तिन्हीला असं आहे का? अच्छा. बेस मॉडेलला पण अशी सिस्टीम दिलेली आहे फोल्डेबल. 60-40 हे पण तुम्हाला टॉप सेकंड आहे. ओके. बाकीचे जे वेगवेगळे मॉडेल आहेत त्या गाडीचं किती सीसी इंजिन येतं किंवा ते इंजिन कोणतं आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 तुम्हाला डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये दिलेली आहे गाडी तुम्हाला. ओके. अजून काय सांगता सर गाडीबद्दल? आता सर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं इंजिन ऑप्शनमध्ये तुम्हाला ही मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पण आहे, प्लस तुम्हाला ही IMT ट्रान्समिशनमध्ये पण दिलेली आहे. IMT ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन. आतमधील फीचर्स काय आहे गाडीचे? फीचरमध्ये जर सांगितलं तुम्हाला ड्युएल टोनमध्ये तुम्हाला ड्युएल टोनमध्ये तुम्हाला टच स्क्रीन दिलेले आहे. बेस्ट इन क्लास स्क्रीन आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे. प्लस तुम्हाला ड्युएल झोनमध्ये AC पण दिलं आहे तुम्हाला, जेणेकरून दोन्ही साईडला तुम्ही पर्सन शेजारचं आहे तो तुम्ही ते AC ऑपरेट करू शकता. तुमचं ते टेम्परेचर जसं पाहिजे त्यानुसार तुम्हाला शेजारचं माणूस. जसं की आता हुंडाई क्रेटाला पाहतो आपण की बाबा सीटमध्ये एअरवेंट AC देतात, मग ह्याच्या गाडीत तसं काय आहे का? आहे ना सर. ह्याच्यामध्ये तुम्हाला टॉप एंड मॉडेल जर तुम्ही घेतलं HTX प्लसमध्ये, ओके, त्याला तुम्हाला व्हेंटिलेशन AC आहे. AC येतो. बाकीचे फीचरमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर हा तुम्हाला बेसिकपासून दिलेला आहे ओके. या सेगमेंटमध्ये तुम्हाला. गाडीची अराउंड प्राईस काय जाते गाडीची? आता जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला ऑन रोड जर ही तुम्हाला गाडीसाठी 1480पर्यंत स्टार्टिंग आहे. ओके. आणि टॉप एंड मॉडेलमध्ये गेले तर तुम्हाला 22.5 लाखापर्यंत ही टॉप एंड मॉडेल लागते विथ ॲक्सेसरी वॉरंटी. याच्यामध्ये सगळे ऑल इन्क्लूड आहे. किया सेल्टॉस जे सेकंड टॉप आणि टॉप एंड दोन मॉडेलमध्ये डिफरन्स किती येतो प्राईसचा? डिफरन्स जर प्राईस बघितला तर तुम्हाला साधारणतः ऑलराऊंड 1,50,000चा तुम्हाला डिफरन्स आहे प्राईस. ओके. प्राईस डिफरन्समध्ये जर बघितलं तर तुम्हाला टॉप एंडमध्ये व्हेंटिलेशन AC वाढला, बोस म्युझिक सिस्टीम, वायरलेस चार्जर आणि इलेक्ट्रिक सीट, ड्रायव्हर सीट हे फीचर फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढतात.
साधं सनरूफ आणि पॅनोरम सनरूफ याबद्दल तुम्ही काय सांगता? आता ह्याच्यामध्ये बघितलं तर कियाच्या आधीच्या ज्या गाड्या होत्या 2019 पासून ते 23 पर्यंत तुम्हाला सनरूफ जे आहे ते रेग्युलर होतं मूळ Regular, sunroof मूळ होतं. sunroof, आता तुम्हाला पूर्ण ह्याच्या सेगमेंटमध्ये पॅनोरॉमिक सनरूफ दिलेले आहे. किती लास्टपर्यंतही करतात? टॉप सेकंड टॉपपर्यंत तुम्हाला सनरूफ दिलेले आहे याच्यामध्ये. ओके. अजून किया सेल्टोसबद्दल काय सांगताल? सर ही किया सेल्टॉस जर आज तुम्ही मार्केट बघितलं तर 8 लाखपेक्षा जास्त गाड्या आपल्या ह्या ऑल ओव्हर या कमी वर्षात म्हणजे 4 वर्षात आपल्या सगळ्यात जास्त ह्या गाड्या सेल आउट झालेल्या आहेत. ओके. जर तुम्ही अजून बघितलं तर ह्याच्यात तुम्हाला सोनेट गाडी पण आहे कियामध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला 7 सीटरमध्ये बघितलं तर कॅरियस पण आहे आणि EVमध्ये आपल्याला बघितलं EV 6मध्ये पण आहे आपली गाडी. थँक्यू सर. बेसिकली जे आता यूट्यूबमध्ये सदस्य आहेत त्यांना ठीक आहे, यूट्यूबमध्ये किया टाकलं तर ते पाहतात, पण मला जेवढं माहीत नव्हतं ना, हे आज गोष्टी मला या शोरूमला आल्यानंतर नक्कीच कळलं. धन्यवाद सर. ओके सर, थँक्यू. तर मित्रांनो, आपण आता सेल्टॉस कियाबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि आता सेकंड आपण जातोय की किया करेन्स याबद्दल पण आपण आता माहिती घेणार आहे की किया करेन्स ही गाडी आता न्यू लॉन्च आहे. त्याबद्दल 7 सीटरमध्ये काय सांगतात बघूया किया शोरूममध्ये जे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहेत ते. तर चला आपण त्याच्यावर जाऊया किया करेन्सबद्दल. नमस्कार मॅडम. तर या किया शोरूममध्ये एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून काम करतात. मॅडम तुमचं नाव काय? लेमेश्वरी रॉय. ओके मॅडम, तुम्ही आता ही किया करेन्सबद्दल तुम्ही काय सांगताल सर किया कॅरेन्स ही आपली प्रीमियम कार आहे. 7 सीटरच्या ऑप्शन्समध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. एक लक्झरियस कार आहे. बाकी आपण डीपमध्ये माहिती घेऊयात गाडीची. ओके. तर स्टार्ट करा सर, सांगा माहिती. बेसिकली तुम्हाला किया कॅरेन्समध्ये 6 ते 7 वेरियंट्स पाहायला मिळतात, जे की सच ॲज अ प्रीमियमपासून स्टार्ट होतात. प्रीमियम इज अ सच बेस व्हेरियंट आपला. त्याच्यानंतर सेकंड बेस व्हेरियंट इज अ प्रेस्टीज, मग प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी ऑप्शनल असे व्हेरियंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. गाडीचा देतानाच असं बोल्ड आणि मस्क्युलर लुक दिलेला आहे, जेणेकरून गाडी खूप प्रीमियम दिसते. लुक दिसतानाच खूप प्रीमियम दिसते. त्याच्यानंतर जो आत्ता आपण मॉडेल पाहतोय तो एक्सलाईन व्हेरियंट आहे सर. एक्सलाईन व्हेरियंट इज अ फ्लॅगशिप मॉडेल आहे आपलं. त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह मॅट ग्रेफाईट कलरमध्ये गाडी तुम्हाला पाहायला मिळेल, जे की खूप प्रीमियम वाटते. विथ फ्रंट प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तर कियाचं लोगो मिळेल इथे तुम्हाला कियाच्या बॅजिंगमध्ये. त्यानंतर सर तुम्हाला इथे स्टार मॅप LED डे टाईम रनिंग लाईट्सचा ऑप्शन मिळतो, जे की लुकिंगसाठी खूप स्ट्रिंकिंग डिझाईनमध्ये दिसते. ओके. आणि सर इथे तुम्हाला क्राऊन जेल LED हेडलॅम्प्सचा ऑप्शन मिळेल, जे की आपले हेडलॅम्प्स पॉवरफुल हेडलॅम्प्स आहेत. तुम्हाला विजिबिलिटीसाठी एकदम प्रीमियम आहे. त्यानंतर तुम्हाला बेस्ट इन सेगमेंट फ्रंट पार्किंग सेन्सर्स पण मिळतात, जेणेकरून बंपर टू बंपर ड्राईव्ह करताना किंवा कंजेक्टेड पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क करताना तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. बेनिफिट. ओके. या किया करेन्समध्ये कोणकोणते मॉडेल येतात मॅडम? आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रीमियम, प्रेस्टीज, त्यानंतर प्रेस्टीज प्लस, लक्झरी, लक्झरी ऑप्शनल आणि एक्सलाईन असे व्हेरियंट्स आहेत गाडी. ओके. या मॉडेलची काय प्राईस जाते आता? स्टार्टिंग प्राईस 1594 पासून स्टार्टिंग आहे प्राईस गाडीची. 2399 पर्यंत आहेत आपले व्हेरियंट्स. आता हे जे एक्सलाईन व्हेरियंट आहे ते 2399 पर्यंत मिळेल तुम्हाला. ठीक आहे. गाडीचा बूट स्पेस किती आहे सांगू शकता पाठीमागं? 216 लिटरचा बूट स्पेस आहे. ओके. ही डिझेलमध्ये ना? एक पेट्रोल आहे का डिझेल आहे? तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल दोन्हीमध्ये व्हेरियंट्स मिळतात. ओके. हे आता डिझेल कार पाहतोय आपण. ठीक आहे. आतील डॅशबोर्डचं सांगा काय काय फीचर्स आहे, काय काय आहे. या ठीक आहे, चला.